बारामती येथे 17 जानेवारी पासून कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे. आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी राज्यभरातून शेतकरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत. आपण काही शेतकऱ्यांशी बातचीत करणार. काय सांगाल, कुठून आलाय तुम्ही? आम्ही कोळगाव तालुका श्रीगोंदा अहमदनगर. खूप सुंदर कृषी प्रदर्शन, त्याबद्दल आयोजकांचे आभार. किती वर्षापासून येत आहे तुम्ही? मी पहिलेच वर्ष आहे, पण फार सुंदर अनुभव आहे. तुम्ही किती वर्षापासून येत आहे बाबा? कसं वाटलं प्रदर्शन? छान आहे. कुठलं आवडलं तुम्हाला? पुढे पुढे. तुम्ही कुठून आलाय? आम्ही पातळी किती वर्षापासून येत आहे? आम्ही पहिलेच वर्ष यातलं कुठलं आवडलं तुम्हाला? ऊस पीक चांगले. ऊस पीक आवडलं. तुम्ही काय सांगाल? कुठून आलाय? कुठून आलाय? आम्ही लातूरवरून आलेलो आहोत. आता कृषी प्रदर्शन आम्ही बघितलं. गेली 3 वर्ष झालं कृषी प्रदर्शनासाठी येतो. शेतकऱ्यांना मी एवढंच सांगतो की बाबा लाईव्ह प्लॉट जर तुम्हाला बघायचे असतील, एआय सारखे तंत्रज्ञान जर तुम्हाला बघायचे असेल, तंत्रज्ञान माध्यम आता सध्याला खूप आहे. प्रत्येक माध्यमावर शेतकरी खूप सारं बघतोय, पण ज्या वेळेस प्रत्यक्षात तो जाऊन प्रात्यक्षिक बघल त्यावेळेसच शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी भर पडेलच. पूर्ण भारतभरातून खरं तर लोक इथे येत आहेत, पण बारामती केविकेनं दिलेलं शेतकऱ्यांसाठी हे वरदान आहे. तर शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांनी इथं यावं. एआय सारखे टूल्स जे बघावेत, त्याचबरोबर कीड व्यवस्थापन असो, प्राण्यांचं आरोग्य असो, त्याचबरोबर घोड्यांचं महत्व असो, मधमाशी पालन असो, शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळं एकाच छताखाली मिळणारं जर प्लॅटफॉर्म कुठलं असेल तर हे बारामती कृषी प्रदर्शनाचं प्लॅटफॉर्म आहे. आणखीन एक, शेतकऱ्यांनी फक्त कंपन्यांनी दिलेल्या पिशव्या घरला घेऊन जाऊ नये, तर शेतकऱ्यांनी इथून काहीतरी ज्ञान घेऊन जावं. कारण फुकट दिलेल्या गोष्टी ह्या आयुष्यभर टिकणाऱ्या नाहीत, पण ज्ञान मिळणार हे आयुष्यभर टिकणार आहे. म्हणून इथून जाताना तुम्ही काहीतरी तुमच्या ज्ञानात भर घ्या. गट शेतीच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये जा, प्रत्येक शेतकऱ्याला जवळ घ्या आणि इथं असलेलं ज्ञान तुम्ही त्यांना द्या आणि बरंच काही तुम्ही तुमच्या शेतीमध्ये इम्प्लिमेंट करा. इतकंच मी शेतकऱ्यांना विनंती. तुम्ही काय सांगाल? कुठून आलाय तुम्ही? किती वर्षापासून येत आहे तुम्ही? आम्ही जवळपास 5-6 वर्ष. यंदा काय नवीन बघायला मिळालं? नवीन भरपूर आहे. हे तंत्रज्ञान महत्वाचं नवीन आहे. नंबर घेतात हे तंत्रज्ञान बघण्यासाठी येतात. तुम्ही काय सांगाल? कुठून आलाय बाबा? तुम्ही कुठून आलाय? किती वर्षापासून येत आहे? 7 वर्ष कसं वाटलं प्रदर्शन? कुठलं काय चांगलं वाटलं? पिकं कुठली चांगली वाटली? पुढच्या वर्षी येणार का बघाय? तुम्ही काय सांगाल? कुठून आलाय? आम्ही सावळी गाव हे नाशिक जिल्हा निफाड तालुक्यामधून आलेलो. तर म्हणजे आम्ही 15 वर्षापासून कंटिन्यू येतो. यावेळेस नवीन बदल बघायला मिळतो. ऊसाचं तंत्रज्ञान बघितलं हे आहे. मागच्या वर्षी म्हणजे यावेळेस खूप नवीन बदल आहे आणि खरोखर म्हणजे भारतात जगामध्ये मी इस्रायलला पण बघितले, पण अशा देशात असं तंत्रज्ञान आज बारामतीमध्ये खूपच छान आहे आणि आवडलं. त्याच्यातून आम्ही बोध घेतो. आता मागच्या वेळेस फॅमिलीने येतो, महिला घेऊन येतो. यावेळेस आम्ही सिंगल आलो. तुम्ही कुठून आलाय? आम्ही अमरावतीतून आलेलो आहे सर. कृषी तंत्र विद्यालय चिंचोली, तालुका अंजनगाव, सुजी, जिल्हा अमरावती येथून आलेलो आहे. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट. किती वर्षापासून येत आहे? आम्ही आज पहिल्यांदा आलेलो आहे. आमचं पहिलं वर्ष आहे या ठिकाणी. कसं वाटलं प्रदर्शन? प्रदर्शन खूप छान वाटलं सर. आणि याच्यामध्ये जे आम्हाला पाहण्यासाठी जी गोष्ट वाटली ती म्हणजे एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्यांनी जे फूल लागवडीचं जे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे ते आम्हाला या ठिकाणी खूप आवडलेलं आहे आणि योग्य ते खूप छान वाटलं आहे. आणि दुसरे म्हणजे ऊस लागवडीच्या तंत्रज्ञान कमी खर्चात यांनी उभं केलेलं आहे ते सुद्धा आम्हाला खूप छान वाटलेलं आहे. आमचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही विद्यार्थी घेऊन आलेलो आहे आणि व्हेरायटी बघून आम्हाला नवीन व्हेरायटी सुद्धा आम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या पिकांच्या बघायला मिळाल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी खर्चामध्ये आपण अधिकाधिक उत्पादन कशा प्रकारे घेऊ शकतो या संदर्भात या ठिकाणी खूप छान पद्धतीने प्रात्यक्षिके उभारलेली आहेत आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पुढे खूप छान माहिती या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. ठीक आहे. आणखीन काही शेतकऱ्यांशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल? कुठून आलाय तुम्ही? अहिल्यानगर. अहिल्यानगर. किती वर्षापासून येत आहे?
पहिलंच वर्ष आहे. कसं वाटलं प्रदर्शन? चांगलं. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी ऊस आहे आम्ही करतो त्याच्यात AI टेक्नॉलॉजी काय आहे हे पाहायला मिळालं आणि त्यांनी ते पण सांगितलं कशी मिळते काय मिळते कसं तुमचं उत्पन्न वाढलं त्याचा आम्हाला फायदा होईल. पशु प्रदर्शन बघितलं का? कसं वाटलं? कसं वाटलं? पशुप्रदर्शन पण चांगलं आहे. चांगलं वाटलं. आणखीन काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. एक मिनिट, कसं वाटलं प्रदर्शन? एकदम काय काय बघायला? टोटल माहिती घेतली किती वर्षापासून येतात तुम्ही? 3 वर्षापासून. यंदा विशेष असं काय तुम्हाला आहे विशेष प्रदर्शनामध्ये? दरवर्षी जे असतं त्याच्यापेक्षा ऍडिशनल भेटतो म्हणजे सगळीच माहिती भेटते. सगळेच माहिती. या ठिकाणी काही महिला देखील आहेत, आपण महिलांना विचारणार आहोत. काय सांगाल, कुठून आलाय प्रदर्शन बघायला? हा, किती वर्षापासून येत यामध्ये शेतात? किती वर्ष? हा, कसं वाटलं प्रदर्शन? काय काय महत्वपूर्ण, कुठली कुठली पिकं बघितली महत्वाची? महत्वाचे तर काय म्हणजे जास्त करून इथं पाण्याचं असल्यामुळे ऊसच आहे. म्हणजे ऊसाची शेती जास्त करून. प्राण्यांचं प्रदर्शन बघितलं, प्राण्यांचं फुलं वगैरे. फुलं वगैरे पाहिजे. एकूण कसं वाटतं प्रदर्शन? छान वाटतं. पुढच्या वर्षी येणार? येऊया. नक्कीच. ठीक आहे. या ठिकाणी आणखीन काही महिला आहेत. मावशी, तुम्ही कुठून आलाय प्रदर्शन बघाय? प्रदर्शन बघाय कुठून आलाय? हा, कुठून? गोव्याहून आलाय. किती वर्षापासून येत आहे? पहिली बार. काय काय बघितलं इथं? तर हे हवं त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती.